तर उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करतायत. शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे. काही मागण्या त्यांनी केल्यात आणि शेतकऱ्यांना आवाहन देखील केले सोबत राहण्याचं. आपल्यासोबत शेतकरी आहेत. काय प्रतिक्रिया आहे उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतरची आणि काय वाटलं तुम्हाला या भाषणावर? उद्धव साहेब यवंशाने त्यांनी शेतकऱ्याच्या ज्या व्यथाबद्दल सांगितलं आहे आणि मराठवाड्यामध्ये ही जी अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे. ते नुकसान कधी भरून निघणार नाही असं नुकसान असताना देखील शासनाने कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांना आतापर्यंत एक पैशाची देखील मदत केली नाही. त्याबद्दल शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं हे सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी उद्धव साहेबांनी हा दौरा काढून शेतकऱ्यांना एक दिलासा दिलाय आणि तुमच्या मागण्या मी तुमच्या पदरात पाडूनच देईल, तोपर्यंत शांत बसणार नाही असं त्यांनी गावकऱ्यांना वचन दिलंय. त्याबद्दल आम्ही एक समाधानी आहोत. घटमाळीपासून पैसे टाकू म्हणलेले अजून पैसे शेतकऱ्याला पोहोचले नाही अजून. याच्यानंतर भाषण साहेबांनी चांगलं त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा आहे. सर, युवक म्हणून जे शेतकऱ्याला त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी दिली उद्धव साहेबांनी, तीच कर्जमाफी या सरकारकडून शेतकऱ्याला अपेक्षित होती. त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्याला नुकसान भरपाईची या ठिकाणी लवकर मदत जाहीर करावी अशी विनंती आहे. 100% विश्वास आहे त्यांच्यावर. शेतकऱ्याचा पण आहे आणि युवकांचा पण त्यांच्यावर 100% विश्वास आहे. भाषण ऐकल्यानंतर काय वाटलं तुमच्या मनाला ते सांगा. बस असं वाटलं की साहेबांना जे शब्द दिले ते समाधान वाटले आम्हाला किंवा ह्या सरकारनं आम्हाला निश्चित आश्वासनं दिली. आतापर्यंत काही मदत करण्याची त्यांची काही भावना नाही. मनाला चांगलं वाटलं, पण मदत हे व्हायला पाहिजे ना, मिळायला पाहिजे ना. त्यांनी जर प्रयत्न केले तर मिळेल असं वाटतंय. शासन ज्यावेळेस सत्तेत यायचं होतं त्यावेळेस 7-12 कोऱ्याची भाषा बोलली होती. आज 14-15 महिने झाले तरी त्यांचं एक उलट अजित पवार सांगते का बँकेचं लोन भरा, महाराष्ट्राची परिस्थिती नाजूक आहे, आम्ही निवडून यासाठी आश्वासन दिलेलं आहे. जवळपास 2-2.5 महिने झाले पाऊस होऊन, मे पासून पाऊस चालू आहे. आमच्या मंडळात जास्त पाऊस असताना अजून 1 रुपया बिन सुद्धा अनुदानाचे आलेले नाही. इथं लोकांच्या कोंबड्या वाहून गेल्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणीच पंचनामे सुद्धा करायला तयार नाहीये. तो कोणीतरी तातडीने लक्ष दे. तो उद्धव साहेबांनी या ठिकाणी भेट दिली, यांचं या ठिकाणी धन्यवाद. ठीक आहे. प्रश्न हा होता की उद्धव ठाकरे यांचं भाषण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनाला नेमकं काय भावलं, काय पटलं आणि मनाने काय सांगितलं ते आपल्यासोबत त्यांनी व्यक्त केलंय. मी कृष्णा केंडे, ABP माझा, नांदर, पैठण, छत्रपती संभाजीनगर.